जय शिवराय रामकृष्ण हरी भावांनो बहिणींनो श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला, झाला का तुमचं स्वयंपाक जेवण खावण? आमचा तर स्वयंपाक नाही झालाय. आम्ही टाकलाय तुरीच्या शेंगा थोड्याशा उकडायला, पोळ्या केल्याय मी. आमचा पण स्वयंपाक बाकी आहे, अर्धा झालाय अर्धा बाकी. म्हटलं चला दादांना बहिणींना बोला थोडंफार, नाही का. तुम्हाला बोलल्याशिवाय पण मला करमत नाही. भाजीला मेथीची भाजी करा म्हणलं. तुमच्या दाजीला फार मेथीची भाजी आवडती. मेथीची भाजी त्यांना आवडती म्हणजे मला करावंच लागते. मला पण आवडती बरं का, पण त्यांना माझ्यापेक्षा आवडती जास्त मेथीची भाजी. आणि शिवानीला आवडतं बटाट, शुभमला आवडतं टमाट. असे आमचे आवडी निवडीचे 4 प्रकार आहे. 4 जणांचे 4 पदार्थ आवडीचे. एक मेथीची भाजी, बटाट, टमाट. मला काही नाही, मला काही आवडतं कारण मला करावं लागतं ना, त्याच्यामुळे आवड निवड आपली विसरावं लागते. लोकांसाठी जगावं लागतं. पाहिलं का हे लोक आहे. मला दिलं भाजी निवडून सनी निवडा म्हणे भाजी. मग काय होतं बरं, खायचं तुम्हाला पण आहे मला पण. दिलं कामाला लावून खायचं तुला आणि मला दिलं कामाला मी लावून. त्या माग म्हणले नव्हते की तुम्ही नका मेथीची भाजी निवडू म्हणले, लोक नाव ठेवतात. तेव्हा काय लेक्चर दिलं होतं मला त्यांनी. बघा बघा लगेच पलटी मारली तुमच्या दाजीनं. बघा खायची तिला आहे भाजी आणि मला निवडून लावली. इतकी हुशार आहे ती. हुशार कोण आहे मला सांग, दाजी का मी? मला सांग, मी जर हुशार असते तर. हुशार आहे म्हणूनच हे कामाला लावून दिलं मला इथं. आम्ही गेलो होतो शिवानीच्या मैत्रिणीचा बर्थडे होता आज, तर तिथं गेलो होतो. नेमकं चालू बर्थडे वगैरे सेलिब्रेट करून शिवानी गेली बाहेर, बॅडमिंटन खेळते तिच्या फ्रेंड सोबत. म्हटलं चला, तिकून आले झटपट आवरलं. म्हटलं चला आता एकदा बोलून घेऊ दादाला बहिणीला, काय चालू आहे काय नाही, आजचे दिनक्रम कसा गेला सर्वांचा, आजचा दिवस कसा गेला, हॅप्पी गेला का? कसं हॅप्पीच गेला पाहिजे. माझा तर हॅप्पीच जातो, पण कामाने लय जीव दमतो माझ्यावाला. काय सांगावं तुम्हाला, रोजची धावपळ तुम्हाला माहिती. रोज 5ला उठायचं, 5ला उठल्याच्या नंतर सगळं घरातले कामं, स्वयंपाक, झाडझूड, माझं धुणं भांडे तर तसंच राहते. तुम्हाला माहिती, रोज मी रडगरण सांगते. तुम्ही म्हणत असं ही ताई कंप किती काय माहिती, पण जे खरंय ते खरंय. नाही पा शेंगा शिजले नाही तो अजून. शिवानीचे पप्पा शेंगा शिजल्या नाही राजे. असं का करता बरं तुम्ही? तुम्हाला माझ्यावर भरोसा नव्हता का? मी एकदा बघितले होते ना. हा मीठ टाकलं का तुम्ही त्याच्यात? शेंगा शिजायला पण टाकल्या माझ्या नवऱ्याने. लय गुणी माझा नवरा. तुमची दाजी लय गुणी बर का. मेथीची भाजी सुद्धा तेच करणार आहे आज. हा अजून सांग. दे कामाला लावून मला. खरंच चांगले आहे ते. आता ही मेथीची भाजी निसणार, कसा धुणार तिला, मस्त लसूण, हिरव्या मिरच्या, मुंगाची डाळ टाकून मस्त भाजी बनावर. एक तर मला दिवसभर कामातच गेला. आता संध्याकाळी आलो मी आज. आज लगे मूड हात झाला. आज लई काम होतं माझं. काय काम होतं तुम्हाला? खोटं नाही बोलायचं, खरं खरं बोलायचं. ते गाडीच्या पाट्या वगैरे तुटल्या, ते पाट्या बसून आणल्या गाडीच्या. हा का? तिकडे वेळ गेला, मग अख्खा दिवस गेला. दुपारपर्यंत राऊंड आणि दुपारून ते पाट्या बसवणं. पाट्या तुटल्या होत्या ते बसून आणल्या. बर बर. तू काय आयुष्य झाली, तू काय दुपारून आली, तू तुझा काही आराम झाला की काम झालं? आराम नाही झाला माझं काम आवरेल होतं हे बरोबर आहे. तुम्हालाही माहिती, थोडा आराम झाला माझा. पण शिवानीचं चल ना, माझ्या फ्रेंडनी बोलवलंय ना, चल ना, परत ते त्यांचा बर्थडे होऊन जाईल ना, अशी लांबण लावली. 1 तास आम्ही तिथं जाऊन बसलो तरी बर्थडे उरकाना. केकच आणलेला नव्हता, त्याच्या आधी आम्ही जाऊन बसलो. कारण ते लग्न लावायचं लांबच आम्ही पंक्तीत जाऊन बसलो. अशी गंमत झाली आमच्यासोबत. काय सांगा, पोरगी तर अशी गडबडी तुमच्या. आणि पोरगी तशी नाही, तुला केक खायची हवस, तू गेली ती आजूगर जाऊन बसली. असरात असतं का उडत? मला केक खायची हौस नसते बरं का. मला काहीतरी कारण लागतं साडी नेसायला, मेकअप करायला. हो, केक खायला. केक नाही आवडत आपल्याला. नको बाबा, गोड खाऊन कोणाचं बरं झालं. मला शुगर झाली तर तुमचे दाजी मोकळेच होतील ना, त्यांना तर वाटतच काय वाटतं बायको जावं म्हणून. दुसरी बायको येईल नाही का, असं वाटतं त्यांना. हो, खरंच स्वराच्या मनात चालणं.
माझ्या काय मनात चालणं, माझ्या मनात नसतं काही. मी काय मनाची आहे मी. हो म्हणजे तुला काय वाटतं मग आम्ही खराब आहे? तुम्ही नाही खराब कोणीच नाही. चालली एक चेष्टा. मग काय चाललं सर्वांचं? कसे आहात? कस काय थंडी तुमच्याकडं? आमच्याकडं या असं थंडी गारवाट खूप सुटला बरं का आता. माग आभाळ आलतं, आभाळात गरमी होती थोडी, पण आता खूप थंडी सुटली. म्हणलं आता मेथीची भाजीवर दणका लावा जरसा. आता मेथीची भाजी थोडी स्वस्त होईल. काय जे स्वस्त होईल, शेतकरी सुद्धा हुशार झाले. भाजीपाला स्वस्त कार्यांनी ते जाऊ दे ना, 2 पैसे शेतकऱ्याकडून कमी किमतीत घेते हो हे. हा इकडं महाग मधले व्यापारी खातातच ना. आता कोणाला 2 पैसे भेटावे त्याची आशाच राहते ना, नाही का. चला रामकृष्ण. शेतकऱ्याला भेटलं तर मला काहीच अडचण नाही. मी 10 रुपये अजून शिल्लक देईल शिवानीचे पप्पा शेतकऱ्याला म्हणलं. शिवानीचे पप्पा तुमची पगार झाल्यावर 2-3 हजार रुपये मला भेटले तर तुम्हाला काहीच अडचण नसली पाहिजे. मी पण एक शेतकऱ्याचीच मुलगी आहे ना. बरं बर बर मग 3,000 रुपये देणार ना मला. बर बर चालू दे ते कपाशी उपटाला. या असं आहे लगेच तोंड वाकडं तिकडं. नाही हो, मला होत नाही आता काम. 2 दिवस झाले ना शेतीने केली ना. हो मग तुम्हाला माहिती खाता बरं येतं. बरं चला रामकृष्ण हरी. भावांनो बहिणींनो, दाजी आता मला टोमण्यावर टोमणे देत राहणार आहे. तुम्ही ऐकत राहणार आहे. कसं आहे मी लय बोलन मग त्यांना बरं का. बोल बरं. पण माझ्या हातात काय आहे? चाकू आहे. मग माझ्यासोबत कोण आहे? आपल्या नांगी माझ्यासोबत किती भाऊ बहिणी आहे. ते तिकडे राहतील. काही नाही राहणार. ते एका सेकंदात येतील मला वाचवायला, माहिती का. ते तिकडे राहतील तर मी भाजी करून. बरं जाऊ दे दादांनो, आमच्या दोघांमध्ये कोण चांगले सांग बरं. कोणाचा स्वभाव चांगला असेल कमेंट मध्ये खरं खरं सांगायचा. मला राग येणार नाही, काहीच नाही. खरं खरं सांग कोणाबद्दल जास्त. सगळे माझ्याकडूनच राहतील एवढं नाही 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 माझ्याकडून राहतील. खरं खरं सांगायचं कमेंट. कोण चांगलंय स्वभावाला, दिसण्याचं नाही बरं का. दिसण्याचं आणि स्वभावाला कोण चांगले, कोण घमंडी. माझ्याकडूनच राहतील. नाही सगळे माझ्याकडूनच राहते. मलाच कमेंट करा, मलाच लाईक करा. चला आता लावू कोणाला सांगा पण हा. नक्कीच कमेंट मध्ये सांगा. बाय. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि तुमचे दाजी काहीतरी म्हणायचे बाकी होते. शुभरात्री. शुभरात्री.